महाराष्ट्र माझा मराठी न्यूज। मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर मराठा समाजातील बंधू आणि भगिनींनी आपले मनोगत व्यक्त केले। पाहूया सविस्तर बातमी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हाला आरक्षण दिलं होता, मग तुम्ही त्यावेळी नाकारलं, मग आता तुम्हाला आरक्षणासाठी तुम्ही आता पुन्हा आंदोलन का करता? 18 पगड जातीला घेऊन जाणारा माझा शिवरायाचा महाराष्ट्र आहे। बरोबर आहे, आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलं होतं, त्यांच्यासाठी मी जय भीमचा नारा लावते। पण त्यावेळेस आमचा मराठा समाज हा 200 एकरचा समाज, एकेका पाटलाकडे 200 एकर जमीन होती। पण ती स्थिती आज राहिली नाही। समाज वाढला, मुलं वाढली, वंशावळी वाढली आणि त्यानुसार जर आता टप्प्याटप्प्याने विचार केला तर अर्धा एकर शेत पण आम्हाला मिळत नाही। म्हणून आज आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं आणि आमचं आरक्षण मागावं लागलं। आरक्षण आमच्या हक्काचं आहे, लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये राहतो, तो लोकशाहीमध्ये आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे। मी मान्य करते, बाबासाहेबांनी दिलं तेव्हा नाकारलं, त्यावेळची परिस्थिती वेगळी होती आणि आताची परिस्थिती वेगळी आहे। आता गरज आहे म्हणून मागतोय। ॲडव्होकेट गुणवंत सदावर्ते यांनी सांगितलेलं आहे ओबीसी मधून तुम्हाला आरक्षण मिळणार नाही, मग तुम्ही ओबीसी मधून आरक्षण का मागता? मी कुण्या समाजाचं आरक्षण खेचवून घ्या असं म्हणत नाही, किंवा त्या समाजाचं काढून आमच्या समाजाला द्या असंही मी म्हणत नाही। कारण सर्व समाजाला गरज आहे, आम्हाला आमचं स्वतंत्र आरक्षण द्या। आम्ही कुठं ओबीसीच्या विरोधात बोलतो? ओबीसी पण आमचे बांधव आहेत, पहिलेही होते, आजही आहेत आणि अजूनही आम्ही मानतो। फक्त आम्हाला स्वतंत्र आरक्षण द्या। आज तुम्हाला आरक्षण मिळालेलं आहे, त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? आज आमचा महाराष्ट्राचा मराठा समाज अत्यंत खुश आहे। आज आमचा हा सोन्याचा दिवस आहे। आज दादाच्या आरक्षणाच्या विषयाला म्हणलं, दादा 5 दिवस उपोषण करत आणि त्यांच्या त्या आरक्षणाला यश आलेलं आहे, हे मराठा समाज विसरू शकणार नाही। हैदराबाद गॅजेट पास झालेला आहे, त्यानंतर सातारा गॅजेट पण पास होईल, सगळे सोयरे आणि जे आपले बांधव आरक्षणामध्ये शहीद झाले त्यांच्या महिला, त्यांच्या मिसेसला या ठिकाणी त्यांनी नोकरी द्यायचं कबूल केलं सरकारने आणि त्यांना अनुदान पण द्यायचं कबूल केलंय। त्याच्यामुळे आम्ही खूप खुश आहे आणि पहिल्या दिवसापासून या ठिकाणी आम्ही पुणे शहरातून वडगाव श्री खराडी मतदारसंघाचे बापूसाहेब पठारे युवा मंचच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मराठा बांधवाला जे जे कमी पडेल त्याच्या आम्ही या ठिकाणी पूर्णचं काम केलंय आणि आज आमचा लढा हा यशस्वी झालाय। याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्र खुश आहे। एक मराठा, एक मराठा, लढेंगे जितेंगे, कोण म्हणता देत नाही। मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून पहिले जे उभे राहिले होते ते अण्णासाहेब पाटील, पण ते अण्णासाहेब पाटीलला तुम्ही लोक मराठा समाजाचे लोक विसरलात असं मला दिसतंय, असं का? असं नाहीये। अण्णासाहेब पाटील यांनी जो मराठा आरक्षणाचा लढा आहे त्या ठिकाणी चालू केला, त्यांनी त्यांच्या प्राणाची आहुती त्या लढ्यामध्ये दिली। मराठा समाज कधीच त्यांचं बलिदान विसरणार नाही। परंतु मनोजदादा जरांगे पाटील साहेबांसारखा जो इमानदार नेता या आंदोलनाला पुढे, जे अण्णासाहेब जावळे पाटील साहेबांचं जे अण्णासाहेब पाटील आणि जावळे पाटील या दोघांचंही जे स्वप्न होतं मराठा समाज हा आरक्षणामध्ये गेला पाहिजे, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, त्याला कुठेतरी आज या ठिकाणी यश आलेलं आहे। आणि ते यश केवळ आणि केवळ एक मराठा समाजाचा निष्ठावंत मावळा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील साहेबांच्या स्वरूपाने मिळाला। त्यामुळं सर्वसामान्य मराठ्यांनी मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यामुळे हे यश मिळालेलं आहे। आणि या ठिकाणी अण्णासाहेब पाटील, अण्णासाहेब जावळे या दोघांनाही मी या ठिकाणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। त्यांनी जे स्वप्न पाहिलं ते आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांनी साक्षात उतरवलं। त्यामुळं या मराठा योद्ध्याच्या चरणी मी या ठिकाणी साष्टांग दंडवत करतो। एक मराठा, एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की। दादा, मनोज जरांगे पाटील साहेबाबद्दल तुम्ही काय सांगणार? मनोजदादा जरांगे पाटील एक प्रामाणिक नेतृत्व आहे। त्यांनी कशाच्याही आमिषाला बळी पडले नाहीत। बऱ्याच ठिकाणी लढा उभारतो आणि लढ्याचा जो प्रमुख आहे तो काहीतरी चिरीमिरी घेऊन बाजूला जातो, पण हे प्रामाणिक नेतृत्व आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील असल्यामुळेच हे यश शक्य झालेलं आहे। आणि मरेपर्यंत आमच्या शरीरामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत मराठा समाज अशा प्रामाणिक कार्यकर्त्याच्या पाठीमागे, मनोजदादा जरांगे पाटील साहेबांच्या पाठीमागे राहील अशी मी या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो। आणि हे शक्य झालं फक्त आणि फक्त मनोजदादा जरांगे पाटलामुळं। मनोजदादा जरांगे पाटील हे कशालाच मॅनेज होत नाहीत। त्यांनी प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला शिष्टमंडळ चर्चा करायसाठी आली त्यावेळेला
त्यांनी ऑन कॅमेरा मीडियाच्या बांधवाच्या समोर माईक समोर ठेवून चर्चा केली. इतकं हे प्रामाणिक नेतृत्व आहे, याला जपायचं काम आपलं आहे. मी परत एकदा सांगतो, लढेंगे जीतेंगे, लढेंगे जीतेंगे. अरे मराठ्याचा नेता कोण? ताई, तुम्ही आरक्षणाबद्दल काय सांगणार? मला काय वाटतं की महाराष्ट्र नाव जे आहे ते नाव मराठ्यापासून सुरू झालेलं आहे. तर प्रत्येक महाराष्ट्रामध्ये मुस्लिम असतील, कोण पण असेल, ते महाराष्ट्रामध्ये राहणारा व्यक्ती, हर एक व्यक्ती मराठी आहे. तर सर्वांना तुम्ही आरक्षण देता, तर मराठी हे कशामुळे वंचित आहेत ते कळायला पाहिजे. मराठी सगळ्यात पहिला त्यांना आरक्षण भेटायला पाहिजे. आणि सगळ्यात जास्त युवा संख्या महाराष्ट्राची दिसते, तर महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांना आरक्षण सर्वसमान भेटायलाच पाहिजे. ओबीसी हाके साहेब बोलते हे करा ते करा. हाके साहेब, मी पण ओबीसी आहे, तुम्हाला मी आव्हान देते, तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही घ्या, पण जरांगे साहेबाला काय करायचंय ते शिकवायची जरूरत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. एक मराठा, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. एक मराठा, जय भवानी. तुम्ही पहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज.